श्रीराम कृष्ण हरी. नमस्कार मंडळी. आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक अतिशय सुंदर आणि हरिनामाच्या जागरणातून मिळणाऱ्या आनंदाचा, वैष्णवांच्या संगतीचा आणि भगवंताच्या कृपेने अज्ञानरूपी झोप दूर होण्याचा संदेश देणारा अभंग समजून घेणार आहोत. या अभंगामध्ये महाराज सांगतात की भगवंताच्या नामस्मरणाच्या जागरणाला गेल्यावर मनातील अंधार दूर होतो. वैष्णवांचा जयजयकार ऐकून भक्तीचा उत्साह निर्माण होतो आणि आतापर्यंत मनाला झाकून ठेवणाऱ्या पापरूपी अडथळ्यांपासून मुक्ती मिळू लागते. चला तर मग आधी आपण हा संपूर्ण अभंग ऐकूया. सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा, तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे. पळून या गेली झोप होते पापा आडते, तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची. रामकृष्ण हरी. मंडळी, या अभंगाच्या सुरुवातीलाच तुकाराम महाराज म्हणतात, सावध झालो हरीच्या आलो जागरणा. म्हणजेच मी आता सावध झालो आहे, मी हरीच्या जागरणाला आलो आहे. मंडळी, इथे जागरण हा शब्द केवळ रात्रभर जागणे या अर्थाने घ्यायचा नाही. याचा एक सुंदर आध्यात्मिक अर्थ आहे. आपण बाहेरून जागे असतो, पण अनेक वेळा मन मात्र मोह, अज्ञान, चिंता आणि विषयांच्या विचारांमध्ये झोपलेलं असतं. भगवंताच्या नामस्मरणामुळे जेव्हा मनाला जाग येते तेव्हा भक्त म्हणतो, आता मी खऱ्या अर्थाने जागा झालो आहे. यानंतर ध्रुवपदामध्ये महाराज म्हणतात, तेथे वैष्णवांचे भार जय जयकार करत असे. म्हणजे त्या जागरणाच्या ठिकाणी अनेक वैष्णव भक्त एकत्र आले आहेत. सगळीकडे भगवंताच्या नामाचा जय जयकार घुमत आहे. मंडळी, भक्तांची संगत ही भक्तीमध्ये खूप महत्वाची मानली जाते. ज्या वातावरणामध्ये सतत भगवंताचं नाम घेतलं जातं तिथे विठ्ठलाचा जय जयकार होतो. जिथे संतांचे विचार ऐकायला मिळतात तिथे मनालाही भक्तीची ओढ निर्माण होते. म्हणूनच वारकरी संप्रदायामध्ये नामस्मरण, भजन, कीर्तन आणि संत संगतीला विशेष महत्त्व आहे. पुढे महाराज म्हणतात, पळून या गेली झोप होते पापा आडते. म्हणजे माझी झोप पळून गेली आणि आतापर्यंत जी गोष्ट माझ्या भक्तीच्या मार्गात अडथळा ठरत होती तीही दूर झाली. मंडळी, इथे झोप म्हणजे केवळ शरीराची झोप नाही. ही झोप म्हणजे अज्ञानाची झोप, मोहाची झोप आणि भगवंताला विसरण्याची अवस्था. आपण अनेकदा संसारातील गोष्टींमध्ये इतके गुंततो की भगवंताची आठवणच राहत नाही. पैसा, काम, कुटुंब, मान सन्मान, भविष्यातील चिंता या सगळ्यामध्ये मन इतकं अडकतं की आपल्याला आपल्या जीवनाचा खरा उद्देशच विसरायला होतो. पण भगवंताच्या नामस्मरणाने ही अज्ञानाची झोप दूर होऊ लागते. मंडळी, जेव्हा मनामध्ये भगवंताचं नाम जागृत होतं तेव्हा आपल्याला स्वतःच्या चुका आणि आपल्या जीवनातील अडथळेही दिसू लागतात. आपण स्वतःला प्रश्न विचारायला लागतो, मी योग्य मार्गावर आहे का? मी कोणाला दुःख तर देत नाही ना? माझ्या मनामध्ये अहंकार तर वाढत नाही ना? मी भगवंताला विसरत तर नाही ना? हीच खरी आत्मजागृती आहे. आणि शेवटी महाराज म्हणतात, तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची. म्हणजे त्या ठिकाणी भगवंताच्या कृपेची ओल आणि सावली अनुभवायला मिळते. मंडळी, किती सुंदर भावना आहे. जिथे भगवंताचं नाम आहे तिथे संतांची संगत आहे. जिथे भक्ती आहे तिथे मनाला भगवंताच्या कृपेची अनुभूती मिळते. कृपेची ओल म्हणजे भगवंताच्या कृपेमुळे मनाला मिळणारा प्रेमाचा आणि समाधानाचा स्पर्श. आणि कृपेची छाया म्हणजे संकटांमध्येही भगवंत आपल्यासोबत असल्याची भावना. आजच्या धावपळीच्या जीवनात हा अभंग आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण दिवसभर जागे असतो पण मन मात्र सतत चिंतेत असतं. मोबाईल, सोशल मीडिया, कामाचा ताण, भविष्याची चिंता, इतरांशी तुलना या सगळ्यामुळे मनाला खरी विश्रांती मिळत नाही. अशा वेळी काही क्षण भगवंताच्या नामासाठी देऊया, शांत बसूया, मन स्थिर करूया आणि प्रेमाने म्हणूया, रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. मंडळी, या अभंगातून आपल्याला एक सुंदर संदेश मिळतो. भगवंताचं नाम म्हणजे मनाला जागा करण्याचा मार्ग आहे. अज्ञानाची झोप दूर करायची असेल, मनातील नकारात्मकता कमी करायची असेल आणि जीवनाला योग्य दिशा द्यायची असेल तर संतांच्या संगतीत राहूया, भगवंताचं नाम घेऊया आणि आपल्या मनाला जागा ठेवूया. संसारातील कर्तव्य करत राहूया पण भगवंताला विसरू नका. आपल्या मनात भक्तीची ज्योत तेवत ठेवूया. हरिनामाचा जय जयकार आपल्या घरातही घुमू दे, आपल्या मनातील अज्ञानाची झोप दूर होऊ दे आणि पांडुरंगाच्या कृपेची सावली सदैव आपल्या जीवनावर राहू दे. हीच संत तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल.